श्री स्वामी समर्थ। तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आणि फक्त शोल्डर आणि आर्महोलची माहिती बघणार आहोत। तर बघा, शोल्डर हे बघा अशा पद्धतीने डाऊन करायचं आहे। हे बघा, इथे बघा मी अशा पद्धतीने शोल्डर हाफ इंच डाऊन केलेला आहे गळ्याकडच्या साईडनं। जेव्हा तुमचा गळा डीप असतो तर त्याच्यामध्ये काय होतं, कोणाचं शोल्डर भुजा अशा असतात, कोणाच्या अशा असतात, तर ते आपापल्या शरीरावर अवलंबून आहे। तर बघा, महत्त्वाचा पॉइंट बघा, तुम्ही कसंही तुमची बॉडी असू द्या त्याच्यावर हे एक नंबर ब्लाऊज बसणार अशा पद्धतीने शोल्डर कटिंग केल्यावर। ठीक आहे, तर त्यानंतर इथे टाकायचं आहे गळ्याचं माप। तर 2.25 इंच इथे मी गळा घेत आहे। ठीक आहे बघा, तर इथे बघा 2.25 इंच गळा घेतल्यानंतर बघा इथे आपलं शोल्डर गळा हात भाग आपला कटिंग होणार आहे। तर इथे फक्त 2 ते 3 लाईन आपलं शोल्डर कटिंग झालेलं आहे। तर त्या 2 ते 3 लाईने बरोबर आपलं शोल्डर एक नंबर अंगामध्ये बसतं। ठीक आहे, त्यानंतर बघा आर्महोल आपल्याला हाफ इंच डाऊन करायचं अशा पद्धतीने। हे बघा, तर आर्महोल अशा पद्धतीने डाऊन केल्यानंतर काय होतं, हा आर्महोल गोलाई बरोबर आपल्या ब्लाऊजला व्यवस्थित बसते आणि एक नंबर इथे झोळ वगैरे बिलकुल पडत नाही। व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा।